Welcome back to our online lecture for English subject. Students, today we are going to learn 1.3 The Cop and the Anthem written by O. Henry, lecture part 2nd. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की सोफी हा एक अतिशय क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेला मुलगा आहे. त्याच्याकडे कुठलाही कामधंदा नाही आहे किंवा त्याच्याकडे राहण्यासाठी घरसुद्धा नाही आहे आणि क्रिमिनल माइंड असल्यामुळं त्याच्या मनातसुद्धा असंच येतं की आता थंडीचा सीझन हा सुरू होणार आहे आणि त्यामुळे थंडीपासून जर आपला बचाव करायचा असेल तर जेलपेक्षा चांगली जागा ही कोणतीही नाही आणि त्यामुळे तो त्या जेलमध्ये जाण्यासाठी नक्की कुठले प्रयत्न करतो आणि तो त्याच्यामध्ये यशस्वी होतो किंवा नाही हेच आपल्याला या आजच्या लेक्चरमधून पाहायचं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेज नंबर 29वरती जो नेक्स्ट पॅरेग्राफ आहे तिथून आपल्या लेक्चरची आज सुरुवात करणार आहोत. पेज नंबर 29. Sophie turned off Broadway. It seems that his route to the coveted island was not to be an easy one. सोफी हा मोठ्या रस्त्यावरून वळाला आणि त्याला असं वाटायला लागलं की आता त्याचा त्या आयलँडवरती जाण्याचा जो मार्ग आहे तो आता फार सोपा राहिलेला नाही आहे. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. आणि आता त्याला त्या ठिकाणी जर जायचं असेल तर एक वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करणे हे गरजेचे होते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, लिंबो हा एक नवीन वर्ड आलेला आहे. लिंबो मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. हेवन मीन्स स्वर्ग, म्हणजेच या ठिकाणी आयलँडवरील त्या जेलला त्या ठिकाणी स्वर्ग म्हटलेलं आहे आणि नर्क हे न्यूयॉर्कमधील जे थंडी आहे त्या थंडीला या ठिकाणी नर्क असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जर स्वर्गात जायचं असेल तर नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील असं त्याच्या मनामध्ये सोफीला वाटायला लागलं. ॲट द कॉर्नर ऑफ द 6th Avenue electric lights and cunningly displayed wares behind a plate glass made a shop window attractive. आणि त्यानं पाहिलं की 6th Avenueच्या एका कोपऱ्यात एका शॉपमध्ये की जाड काचेच्या मागे कलात्मकपणे प्रदर्शित वस्तूने दुकानातील खिडकी ही आकर्षित बनवलेली होती. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रो द ग्लास. सोफीने काय केला, एक दगड उचलला आणि त्या काचेवर मारला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर अँड द पोलिसमॅन इन द लीड. आणि पोलीस की त्या ठिकाणी सुद्धा होते आणि चौकातून लोक धावत आले, त्यात एक पोलीस पुढे होता पहा. Sophie stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass button. परंतु सोफी हा त्याच्या खिशात हात ठेवून त्या ठिकाणी उभा होता आणि त्या ठिकाणी स्माईल म्हणजेच कुणाकडे बघून स्माईल करत होता पहा. ॲट द साईट्स ऑफ ब्रास बटन. म्हणजेच की या ठिकाणी ब्रास बटन हा एक शब्द आलेला आहे. म्हणजेच पोलिसांना उद्देशून हा ब्रास बटन शब्द यूज केलेला आहे. कारण की आपण पाहतो की नेहमीच पोलिसांच्या त्या युनिफॉर्मला ब्रास बटन्स लावलेले असतात आणि त्यामुळे सोफी हा त्यांच्याकडे बघून हा स्माईल करतोय असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. Where the man that's done that, inquired the officer agitatedly. आणि हे कृत्य करणारा माणूस कुठे आहे असं त्या अधिकाऱ्याने चिडून चौकशी केली पहा. Don't you think that I might have had something to do with it, said Sophie with a friendly voice as one greet good fortune. आणि त्यावेळेस सोफी म्हणाला की हे कृत्य करणारा माणूस मीच आहे असं तुम्हाला वाटत नाही का, असं एकदम फ्रेंडली व्हॉइसने तो त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला. द पोलीसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन अ क्ल्यू. परंतु पोलीस ऑफिसरने हा पुरावा म्हणून स्वीकारण्यास नकार दिलं. कारण की मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आणि की असं कृत्य करणारा जो व्यक्ती आहे तो पोलिसांशी बोलायला किंवा गप्पा मारायला उभा या ठिकाणी राहिला नसता.
दे टेक टू देअर हिल्स आणि त्यानंतर ते पळून जातात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि त्यावेळेस ते पाहतात की काय की एक जो व्यक्ती आहे तो कारच्या पाठीमागं पळत असताना ते पाहतात. विथ अ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परशूट. आणि ते काय करतात की त्यांच्या हातात म्हणजे क्लब म्हणजेच त्या लाठीला हातात घेऊन ते त्याचा पाठलाग करू लागतात. सोफी विथ अ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. मात्र सोफीसुद्धा की काय त्याच्या मनामध्ये अतिशय स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण झाला आणि तो दोनदा कारण त्याच्यामध्ये यशस्वी झालेला होता. व ऑन द अदर अपोजिट साइड of the street was a restaurant of no great pretensions. आणि काय की रस्त्याच्या विरुद्ध बाजूस एक रेस्टॉरंट होते. ते प्रसिद्ध किंवा जास्त काही आकर्षक नव्हतं. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटाईट अँड मॉडेस्ट पर्सेस. आणि ते मोठी भूक आणि खिशाला परवडण्यासारखं हॉटेल होतं. म्हणजे सामान्यातल्या सामान्य लोकांना त्या ठिकाणी जेवण करता येईल असं ते काय की ठिकाण होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, इट्स सूप अँड नॅपरी थिन. त्या ठिकाणी भांडी आणि गर्दी पण भरपूर होती, परंतु काय की जे सूप आणि नॅपरी होते ते काय की थोडेसे नॅपकिन्स हे साधे होते त्या ठिकाणी. इन टू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट अ चॅलेंज. आणि त्या ठिकाणी सोफीने स्वतःला आव्हान न घेता त्या ठिकाणी स्वतःला घेऊन गेला. ॲट द टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफस्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने त्या टेबलावर बसून बीफस्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय हे पदार्थ त्या ठिकाणी ऑर्डर केले आणि ते खाल्ले देखील. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. आणि सर्व काही खाऊन झाल्यानंतर तो वेटरला त्याने जी फॅक्ट आहे ती सांगितली की त्याच्याकडे थोडीसुद्धा चिल्लर नाही आहे. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोफी, डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि त्यावेळेस तो म्हणाला की आता घाई करा आणि पोलिसांना बोलवा, कारण की माझ्यासारख्या सद्गृहस्थाला जास्त वाट पाहत बसवणं ठीक नाही आहे असं तो म्हणाला. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक अँड आय लाईक चेरी. आणि तो एक वेटर त्या ठिकाणी म्हणाला की तुझ्यासाठी कुठल्याही प्रकारची पोलिसांना बोलवण्याची गरज नाही. आणि तो बटर केकसारख्या व्हॉइसने आणि चेरीसारख्या लाल डोळ्यांनी तो त्या सोफीला म्हणाला आणि त्या एका वेटरला हे कॉन या नावाने हाक मारलं. नीटली अपॉन हिज लेफ्ट एअर ऑन द कोलॅस पेवमेंट टू वेटर्स पीच्ड सोफी. आणि त्यानंतर दोन वेटरने त्या सोफीला पकडलं आणि त्याच्या डाव्या कानावर त्याला कठीण अशा त्या फुटपाथवरती फेकून दिलं. ही अराउज जॉईंट बाय जॉईंट ॲज. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पेज नंबर 30वरती येणार आहोत. पेज नंबर 30. with arouse joint by joint as a carpenter's rules open and dusted his clothes. ज्याप्रमाणे एखादा कारपेंटरचा रूल हा उघडत असतो त्याप्रमाणे सोफीसुद्धा हळूहळू उभा राहायला लागला आणि त्याने त्याचे जे कपडे आहेत ते झटकले. अरेस्ट सीम नाव बट ॲन इल्युझिव्ह ड्रीम. आता अरेस्ट होणं हे त्याला एक इल्युझिव्ह म्हणजेच एक प्रकारचं खूप असं मायावी स्वप्न वाटायला लागलं. पहा, द आयलँड सीम्स व्हेरी फार अवे. आणि ते आयलँड आहे ते सुद्धा त्याला खूप दूर दिसायला लागलं. ओ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 डोअर अवे लाफ्ड ॲट वॉक डाऊन द स्ट्रीट. आणि ज्या ठिकाणी 2 दुकाने सोडून मेडिकलच्या समोर उभा असणारा पोलीससुद्धा त्याच्याकडे हसून पुढे निघून गेला. पहा, सोफी was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest.
आणि सोफीसुद्धा असं सोफीला अचानक काय की भीतीने ग्रासलं. त्याला असं वाटायला लागलं की आता आजूबाजूचे जे लोक आहेत त्याने पाहिलं की काय थंडीच्या तयारीला लागले होते आणि त्याला असं वाटायला लागलं की आता कुठली तरी जी जादू आहे की ती आपल्याला अरेस्ट होण्यापासून रोखत आहे. म्हणजेच कुठली तरी अशी एक सुपरनॅशनल अशी एक जादू आहे की त्यामुळं काय होतं की आपण अरेस्ट हे होत नाही आहोत. नंतर पहा पुढं काय होतं. ही वॉज इन द स्टेट ऑफ पॅनिक अँड वेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लाफिंग ग्रँडली इन front of a glittering theater, he caught at the immediate straw of disorderly conduct. आणि त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत सोफी होता आणि रस्त्याने पुढं चालत आल्यानंतर नाट्यगृहाच्या समोर एका पोलीस उभा असलेला त्याला दिसला. त्या उभ्या असलेल्या पोलिसांना पाहून एक अस्पष्ट संधी असल्याचं त्याला लक्षात आलं आणि त्याने बेशिस्त वागायचं त्याने ठरवलं आणि तसं केलं तर पोलीस अधिकारी आपल्याला अरेस्ट करेल असं त्याला वाटलं आणि तो त्या चान्स घ्यायला पुढे आला. ऑन द साइडवॉक सोफी बिगॅन टू एल ड्रंकन गिबेरिश ॲट द टॉप ऑफ द हार्श व्हॉइस ही डान्स्ड होल्ड रॅव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्कायज. आणि त्यानं काय की पुढं रस्त्याच्या एका बाजूला दारू पिलेल्या माणसासारखा तो वागू लागला. तो वेड्यासारखा नाचू लागला, बडबड करू लागला, किंचाळू लागला आणि जोपर्यंत त्या तेथील लोक हे डिस्टर्ब होत नाही आहेत तोपर्यंत तो दंगा हा करू लागला. पहा, द पोलिसमॅन मेअरली ट्विरल्ड twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. आणि त्या पोलिसमॅनने हातातली काठी फिरवली आणि सोफीकडे पाठ केली आणि तो त्या नागरिकांना म्हणाला, काय म्हणाला, इट इज वन ऑफ द याले लार्ड्स सेलिब्रेटन द गूज एग्स दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज, noisy but no harm. We have instructions to let them be. हा विद्यार्थी हा याले या कॉलेजच्या टीममधला उत्सव साजरा करणाऱ्या मुलामधला आहे की ज्यांनी हार्टफोर्ड कॉलेजला एकही गोल करून दिला नाही आणि ते त्याच्यामध्ये जिंकलेले आहेत. तुम्हाला गोंगाट वाटेल पण काही नुकसान होणार नाही आणि आम्हाला त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे ऑर्डर्स किंवा सूचना आहेत असं तो पोलीस अधिकारी सोफीकडे पाठ करून ओळाला आणि त्या नागरिकांना म्हणाला. तो जो पोलीस अधिकारी पुढं डिस्कन्सोलेट सोफी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॉकेट वुड नेव्हर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. आणि काय की पुन्हा सोफी हा निराशाने सोफीने काय की त्याचं जो निष्फळ जो गोंधळ आहे तो थांबवला आणि एखादा पोलीस अधिकारी त्याला आता अरेस्ट करणार नाही का या कल्पनेने त्याला तर थोडंसं काय एक वाईट वाटायला लागलं. पहा, इन अ फॅन्सी द आयलँड seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat and against the chilling wind. आणि कोणताही पोलीस अधिकारी त्याला कधीच अटक करणार नाही का या कल्पनेने त्याला एक असाध्य असं कधीही न साध्य होण्यासारखं नंदनवन वाटू लागलं. पहा, म्हणजे कोणतं जे ठिकाण आहे म्हणजेच कोणतं आयलँडवरचं जे जेल आहे ते त्या ठिकाणी जायचं त्याचं जे स्वप्न आहे ते एक असाध्य अशा प्रकारचं नंदनवन त्याला वाटायला लागलं. पहा, म्हणजे तो त्याच्यात कधीच यशस्वी होणार नाही असा तो विचार करायला लागला. आणि नंतर त्याने जे खरोखरच वेड्यासारखं दारू पेलेल्या माणसासारखं ज्यावेळेस तो वर्तन करत होता त्यावेळेस त्याने त्याच्या शर्टच्या गुंड्या काढलेल्या होत्या, म्हणजेच त्या कोटच्या गुंड्या काढलेल्या होत्या आणि त्यानंतर त्याला खूप थंडी वाजायला लागल्यानंतर त्याने ते बटन हे लावले. पहा, in a cigar store he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. त्यानं पाहिलं की काय एका सिगार स्टोअरमध्ये एक व्यवस्थित कपडे घातलेला माणूस हलणाऱ्या दिव्यावर सिगार पेटवत होता. He had set his silk umbrella by the door and entering
ज्यावेळेस तो आत जाताना त्याने त्याची जी रेशमी छत्री आहे ती बाहेर ठेवली होती पहा. सोफी stepped inside, grabbed the umbrella and sauntered off with it slowly. आणि सोफी हा त्याने आत पाऊल टाकले, छत्री पकडली आणि हळूहळू बाहेर निघाला पहा. द मॅन ॲट सिगार लाईट फॉलोड हासले. आणि त्यानंतर सिगार लाईट जवळील त्या माणसाने घाईने त्याचा पाठलाग हा सुरू केला. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. आणि माझी छत्री आहे असं तो कठोरपणे म्हणाला. ओ इट इज इट स्नियर्ड सोफी, ॲडिंग इन्सल्ट टू प्रिटी लार्सनी. आणि त्यावेळेस तो जो सोफी आहे तो सोफी अतिशय उपहासाने त्याला म्हणाला, हो खरं का? म्हणजे त्याला एक प्रकारचा त्याचा अपमान करून भुरटी चोरी असल्याचं त्याला कारण की ती सुद्धा छत्री त्याने काय केलेली होती, चोरलेलीच होती त्या व्यक्तीने. आणि त्यामुळे तो उपहासाने त्याला म्हणाला की हो का, ही तुझी छत्री आहे का? त्यानंतर काय झालं पहा. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. मग तू पोलिसांना का बोलवत नाहीस? आय टूक इट. आणि काय की मी तुझी ही छत्री घेतलेली आहे आणि त्यामुळे तू पोलिसांना का बोलवत नाहीस? वाय डोंट यू कॉल अ कॉप. तू पोलिसांना का बोलवत नाही? देअर स्टँड वन ऑन द कॉर्नर. आणि त्या ठिकाणी एक काय की पोलीस अधिकारी उभा आहे, त्याला बोलव. ऑर ऑफकोर्स से देन द umbrella owner slowed his steps and Sophie did likewise. आणि काय की त्या अम्ब्रेला स्वतःची म्हणणारा त्या व्यक्तीने काय की त्याचे जे पाऊल आहे ते स्लो केलं, म्हणजेच तो त्या ठिकाणी स्लो चालू लागला आणि सोफीसुद्धा त्यासारखंच चालू लागला. विथ अन premonitions that luck would again run against him, the policeman eyed at too curiously. आणि त्यानंतर पुन्हा सोफीला पुन्हा नशीब पुन्हा त्याच्या विरोधात जाणार आहे असं त्याला वाटायला लागलं आणि ते त्याचे संकेत आहेत असं त्या सोफीला कळून चुकलं. द पोलिसमॅन आयड ॲट द टू क्युरियसली. आणि पोलिसमॅनसुद्धा त्या दोघांना एक कुतूहलपूर्वक पाहिलं पहा. ऑफ कोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, वेल यू नो हाऊ these mistake occur if it your umbrella. आणि तुला तर माहीतच आहे की काय की तो छत्रीवाला माणूस म्हणाला की ती जी चूक आहे ती कशी घडली आहे हे तुला माहीतच आहे. आय पिक्ड इट, आय होप यू विल एक्सक्यूज मी. म्हणजेच काय की मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन रेस्टॉरंट इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स. आणि काय की मला असं वाटतं की ही छत्री आहे ती मी सकाळी त्या रेस्टॉरंटमधून उचललेली आहे. आपण ओळखले छत्री तुमची आहे आणि मलाही असं वाटतं की ही छत्री तुमचीच आहे. व्हाय आय होप यू विल. आणि खरोखरच ही छत्री माझीच आहे असं सोफी म्हणाला. ऑफ कोर्स इट्स माईन सेड सोफी सेवेजली. आणि सोफीसुद्धा म्हणाला की ती छत्रीसुद्धा काय आहे की नक्कीच माझी आहे असं सोफीने पुन्हा रागाने म्हणाला. म्हणजेच काय की पुन्हा नशिबाने त्याच्यावरती काय केलेलं आहे की त्याच्या विरोधात गेलेला आहे. म्हणजेच पुन्हासुद्धा म्हणजे अजून एकदा सोफीला त्या अरेस्ट होण्याच्या मार्गामध्ये अडथळे आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सोफी हा त्या प्रत्येक वेळेच्या प्रयत्नात अपयशी ठरलेलं आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण यापुढील जो भाग आहे तो घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो ओके, थँक्यू, टेक केअर.